भाजप लोकप्रतिनिधींच्या विजयी सत्काराने वाई तालुका रविवारी दणाणणार. वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यात नवचैतन्य निर्माण करणार. वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत कार्यक्रमाचे नियोजन करणार. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या विजयी लोकप्रतिनिधींच्या भव्य नागरी सत्काराची बैठक वाई नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वाई खंडाळा महाबळेश्वर या मोठ्या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या विजयी लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता वाई गणपती आळी भाजी मंडई येथे होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या भव्य सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, माजी आमदार मदनदादा भोसले, RPI पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, कृषीभूषण शशिकांत पिसाळ व इत्यादीसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत व कार्यकर्तेही हजेरी लावणार आहेत. भाजप हा केवळ व्यक्तींचा विजय नसून जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा विजय असल्याचे नमूद करण्यात आले. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले आहे. कार्यक्रम आता 2-3 दिवसांवरती येऊन आपल्याला त्या कार्यक्रमाचं नियोजन आपले सगळेजण आयोजन करतात अशा हिशोबाने आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत भाजपचा एवढा मोठा कार्यक्रम वाई शहरात किंवा वाई ग्रामीण, वाई खंडाळा महाबळेश्वर मिळून माझ्या मते विधानसभेनंतर हाच पहिला कार्यक्रम होतोय. म्हणजे 2019 नंतर भाजपचा मोठा पक्षवाढीचा किंवा कार्यकर्त्यांचा मेळावा जो आता 7-7 वर्ष झाली. इलेक्शन पिरियडमध्ये वातावरण वेगळं असतं, पण इलेक्शन नंतरच्या काळात वातावरण वेगळं असतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळं आपणच वाई तालुका प्राधान्यानं हा कार्यक्रम पुढे लागून घेणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी जास्त आहे. शहरात नाही तुम्ही सगळे आम्ही सगळेजण बघतोय काम करत असतात. तुम्ही नक्कीच लोक चांगले आणा, परंतु स्वप्नीलबाई उदयसिंह भैया, अजय दादा देतात, गणेश सुतार आहेत, आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी जास्त आहे की आपल्या वाई शहरालगतचे जे 2 जिल्हा परिषद गट आहेत, म्हणजे बावधन असेल आणि यशवंतनगर, त्या दोन्ही जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लोक किमान दोन्ही जिल्हा परिषद गटात आपण 1,000 लोकांचं नियोजन करू. ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसेल. त्या हिशोबानं नगराध्यक्ष महोदय आम्ही उदयसिंह भैया, मी आणि सचिन पाटील आम्ही असे 4-5 लोकप्रमुख मिळून उद्या संध्याकाळी बहुजनला एक बहुजन पंचायत समिती विधानाच्या 100-150 प्रमुख कार्यकर्त्यांचा एक कार्यक्रम घेतोय. त्यामध्ये संध्याकाळी तुम्ही असेल, अजय दादा आहेत, विजय दादा आहेत, हे स्वप्नीलबाई, सगळे प्रमुख लोक तुम्ही येऊन लोकांना थोड्या सूचना केल्या तर लोकांच्यात आणखी उत्साह वाढेल. पण उद्या संध्याकाळी तुम्ही बहुजनला तुम्हाला यावं लागेल. पण पर्यायानं तसंच आपल्याला यशवंतनगर गटात उद्याच जर आपण नियोजन केलं, म्हणजे बावधनचा कार्यक्रम करून यशवंतनगरला, यशवंतचा कार्यक्रम करून गुरुला, असं जर आपण नियोजन केलं तर उद्याच्या दिवसातच आपल्या लोकांची संख्या आणि लोकांच्या भेट देण्याचं काम आपलं पूर्ण होईल. आणि त्याच परिसरात आपण ज्या ज्या लोकांना हे देणार आहे निमंत्रण पत्रिका, तिथल्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हातात आपण देऊन ते केलं तर आपला मार्ग सोपा होईल. त्या हिशोबाने त्याचबरोबर कार्यकर्त्यांची आपली कॉन्टॅक्टची यादी प्रत्येकाला आपल्याकडून व्हॉइस कॉल किंवा मेसेज ते सुद्धा जाणं व्यवसाय गरजेचं आहे. त्याचंही आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. आहे तुम्ही दोघं मिळून गणेशदादा उद्या नियोजन होऊ शकतं ना तुम्ही बहुजनचं करून किंवा यशवंतनगरचं करून बहुजनला असं काहीतरी करता येईल आपल्याला. आपल्याला कुठे योग्य राहील एखादी बैठक लावायची झाली मला वाटते पसरणीमध्ये घेतली तर आपल्याकडे घरी यात्री निवास आहे.
आपण तिथं बसायची व्यवस्था करू शकतो. बाबा आहेत, ललित आहे, अनिकेत आहे, विखे आहे. आपली मंडळी तिथं कुठेतरी आपल्याला घ्यावीच लागणार आहे त्या ठिकाणी. चित्र घ्यायची मग तुम्ही सांगा, तुम्हाला योग्य वाटत असेल तर चिखलीमध्ये पण घ्यायला काय अडचण नाही. काय बाबा, आपली बैठक आहे, आताही सूचना करू शकता, असं काय लक्षात घ्या. म्हणजे आपण त्या दृष्टीनं पण त्या सगळीकडे बघितलं पाहिजे. नाहीतर काय होतं, पदाधिकाऱ्यांची संख्या एवढी आहे, बूथ सदस्यांची संख्या एवढी आहे. आता मी बघतोय कागदावर तर प्रत्येक गावात 10 बूथ, 1 प्रमुख, आणि असे जरी काढले तरी मला वाटतंय सगळ्या तालुक्यातल्या गावांची नुसते बूथ प्रमुख जर आले आणि ते बूथ कमिटीतली लोक तरी जागा पुरायचे नाही. तर त्याच्यात पण आता चिपळूण तालुक्याला आहेत, विजयराव शहराला आहेत, तर ऍक्टिव्ह लोकांना त्याच्यामध्ये सामील करणं पण गरजेचं आहे, जेणेकरून ती लोक त्या ठिकाणी. आता आपण बघतोय केंद्र राज्याच्या ज्या योजना आहेत त्याची 4 पुस्तकं आहेत एवढी मोठी. त्या योजना तरी आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवलं तरी प्रचार करायला लागायचा अशी परिस्थिती. पण आपण काय होतं, ते 15-20 दिवस एकदम सक्रिय राहतो इलेक्शन मध्ये, लोकांच्या हातापाया पडतो. तर नगरसेवकांना माझी पुन्हा एकदा विनंती, आपण जसं त्यांच्या इलेक्शन मध्ये त्यांना जसे शब्द दिले तेव्हा आम्ही हे करेन ते करेन, आम्हाला मत द्या, आपण तिथं गोरगरीब काय बघितलं नाही, जर दिसलेल्या पाया पडलो आपण मत द्या आम्हाला. तर उद्याची माणसांची संख्या आणताना सुद्धा त्यांना ह्या गोष्टी सांगा की बाबा शहराला परिवर्तित करण्यासाठीची ही सभा आहे आणि तुमची उपस्थिती आमच्या शहरासाठीची गरजेची आहे.